देवघरात ठेवू नयेत अशा 5 वस्तू घरात येऊ शकते नकारात्मकता. तुमच्या देवघरात अशा काही वस्तू आहेत का ज्या चुकूनही ठेवू नयेत? वास्तू आणि जुन्या धार्मिक मान्यतानुसार काही वस्तू देवघरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते असे सांगितले जाते. पण त्या 5 वस्तू कोणत्या आणि त्यामागचे कारण काय? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. देवघराचे महत्त्व. भारतीय संस्कृतीत देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. ही अशी जागा असते जिथे श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक विचार एकत्र येतात. म्हणूनच देवघर स्वच्छ, शांत आणि सात्विक ठेवण्यावर भर दिला जातो. वस्तू नंबर 1. तुटलेल्या मूर्ती. धार्मिक मान्यतानुसार तुटलेल्या किंवा भंगलेल्या देवतांच्या मूर्ती देवघरात ठेवू नयेत. अशा मूर्तीचे योग्य पद्धतीने विसर्जन करावे असे सांगितले जाते. कारण देवघरात स्वच्छ आणि अखंड प्रतिमा असाव्यात असे मानले जाते. वस्तू नंबर 2. फाटलेले फोटो. देवतांचे फाटलेले, खराब झालेले किंवा रंग उडालेले फोटो ठेवणे टाळावे. अशा वस्तूमुळे देवघर अस्ताव्यस्त दिसू शकते. म्हणून वेळोवेळी देवघरातील फोटो तपासणे आवश्यक मानले जाते. वस्तू नंबर 3. सुकलेली फुले. पूजेनंतर अनेक वेळा फुले दिवसेंदिवस देवघरातच राहतात. परंतु जुन्या मान्यतेनुसार सुकलेली फुले आणि हार देवघरात जास्त काळ ठेवू नयेत. कारण स्वच्छता आणि ताजेपणा हे पूजेचे महत्त्वाचे भाग मानले जातात. वस्तू नंबर 4. विझलेली किंवा खराब दिवे. तुटलेले दिवे, खराब अगरबत्ती, स्टँड किंवा विझलेल्या वातांचा कचरा देवघरात ठेवणे टाळावे. देवघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे असे मानले जाते. वस्तू नंबर 5. अनावश्यक सामान. अनेक घरामध्ये देवघर स्टोअर रूम सारखे वापरले जाते. जुनी बिले, चाव्या, पैसे, औषधे किंवा इतर वस्तू देवघरात ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार देवघरात फक्त पूजेशी संबंधित वस्तू ठेवणे योग्य मानले जाते. लोकमान्यता काय सांगते? जुन्या लोकांच्या मते देवघर जितके स्वच्छ आणि सात्विक असेल तितकी घरातील सकारात्मकता वाढते. म्हणून देवघरात अनावश्यक वस्तू ठेवणे टाळले जात असे. धार्मिक दृष्टिकोन. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये स्वच्छता, शिस्त आणि श्रद्धेला महत्त्व दिले गेले आहे. देवघर हे मन एकाग्र करण्याचे स्थान आहे. त्यामुळे ते साधे आणि स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला जातो. विज्ञान काय सांगते? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर स्वच्छ आणि नीटनेटके वातावरण मनाला शांत ठेवते. अस्ताव्यस्त जागेमुळे मानसिक ताण वाढू शकतो. म्हणून देवघर स्वच्छ ठेवण्यामागे व्यावहारिक कारणही असू शकतात. सर्वात मोठी चूक. देवघरात वस्तूची गर्दी करणे. अनेक लोक भक्तीपेक्षा सजावटीवर जास्त भर देतात. पण श्रद्धा आणि मनाची शुद्धता याला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. देवघर कसे ठेवावे? रोज स्वच्छता करा. ताजी फुले वापरा. तुटलेल्या वस्तू काढून टाका. देवघर शांत आणि स्वच्छ ठेवा. नियमित पूजा आणि प्रार्थना करा. मग देवघरात या 5 वस्तू ठेवू नयेत का? हा श्रद्धा आणि परंपरेचा विषय आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे. स्वच्छता, श्रद्धा आणि सकारात्मक विचार हेच देवघराचे खरे सौंदर्य आहे. तुमच्या घरात यापैकी कोणती वस्तू आहे का? आणि तुम्ही देवघर स्वच्छ ठेवण्यासाठी काय करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा धार्मिक, आध्यात्मिक आणि रहस्यमय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.